वडाळा या मेट्रो 4 मार्गिकेची संपूर्ण तपासणी केली जाणार आहे। मात्र या दुर्घटनेमध्ये ज्या रामधनी यादव यांचा बळी गेला त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनावर आरोप केले आहेत। पाहूया याविषयीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। मुलुंडमधल्या मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान शनिवारी एक भीषण दुर्घटना घडली। तब्बल 2.5 टन वजनाचा एक सिमेंटचा कठडा कोसळला। पण दुर्दैवाची बाब ही की त्या कठड्याखाली एक रिक्षा आणि कार आली आणि त्यात उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या रामधनी यादव यांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेनंतर प्रशासनानं दोषी आढळलेल्या मेट्रोच्या 5 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे। मात्र ज्या रामधनी यादव यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून मदतीचं कोणतंही आश्वासन देण्यात आलं नाहीये। त्यामुळे यादव कुटुंब संतप्त झालंय आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय। 24 तासमध्ये कालचे दिवस सगळे अधिकारी आले, प्रशासन आल्या, ते आपले नेतागण पण आले, बोलून गेलेले आहे। आश्वासन लिखितमध्ये काही भेटलेलं नाहीये। आता ही गोष्टी जे मृत्यू झाला त्याच्याबद्दल दुसरी गोष्टी आहे, ते उद्यापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे राजकुमार यादवजी। हा पाठ गेलेला म्हणजे ते जीवित राहिला, तो जीवित राहिल्याच्या नंतर किती खर्च येणार त्याचा हिशोब कोण करणार। दरम्यान लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावं तसंच कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात आली आहे। राज्यामध्ये कुठलंही काम करताना जीवहानी वित्तहानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, प्रत्येक कंत्राटदाराने घेतली पाहिजे, अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। शेवटी आपण इतकी मोठी सिस्टीम कशाला उभी केली आहे? कंत्राटदारांना एवढा पैसा कशाला देतो? त्यामध्ये सेफ्टी मेजर्स आहे, सिक्युरिटी मेजर्स आहे, सर्व घेतले पाहिजे। ते घेत नाही, त्यामुळे दंड नाही, FIR केला पाहिजे या कॉन्ट्रॅक्टरवर, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। बघा, काळ्या यादीत टाकायची मागणी दुसऱ्या स्कोप ऑफ वर्कसाठी मी विधानसभेमध्ये ऑलरेडी केली। आता या मिलन बिल्डकॉन इन्फ्रावरती त्यांचे 5 अधिकाऱ्यांना आपण जेलमध्ये तर टाकलंच आहे, तुरुंगात टाकलंय, पण त्यांचा कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करण्यात यावं हे मागणी आम्ही करतोय। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी या दुर्घटनेनंतर काय प्रतिक्रिया दिली तेही ऐका। अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे। मेट्रोच्या नावाखाली सर्वत्र खांब उभारण्याचं काम चालू आहे, पूल बांधतायत, रस्ते एकाच वेळेला कामं काढलेली आहेत। हे सगळे कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर्स बाहेरचे आहेत, त्यांना मुंबईची काही माहिती नाही आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करतायत असे बळी घेऊन। या दुर्घटनेनंतर